प्रत्येक म्हणजे भारतीय लोकांना चहा खूप प्रिय असते। मग मॅडम ही चहा किती ऍसिडिटीसाठी कारणीभूत ठरते? तो ऍसिडिटीसाठी चहा हा सगळ्यात मोठं कारण आहे। काही जण सकाळी डायरेक्ट चपाती भाजी खाऊन जातात घरातून, त्यावेळेस ऍसिडिटी होऊ शकते का? माणसाने खूप पाणी पिलं पाहिजे, पण खूप म्हणजे ऍसिडिटीसाठी नक्की किती पाणी पिलं पाहिजे दिवसातून? असं कुठेच नाही सांगितलं गेलं आहे की खूप पाणी प्या, असं कुठेच सांगितलं गेलेलं नाही आहे। मॅडम बरेच जणांचं ना वजन वाढलेलं असतं, म्हणजे हा कॉमन प्रॉब्लेम आहे की वजन वाढणं। तर मग वजन वाढणं आणि ऍसिडिटी याचा काय संबंध आहे का? ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असतो त्यांनी कितीही प्रयत्न केलं तरी त्यांचं वजन लवकर कमी होत नाही। आणि आता हे IT इंडस्ट्री किंवा जे आपले कामाचे वर्कलोड वाढले, लोक 12-12 तास 16 तास काम करत आहेत आणि स्ट्रेस पण वाढला त्यामुळे। मग या स्ट्रेस आणि ऍसिडिटीचं कसं रिलेशन आहे? मराठी पॉडकास्टच्या आपल्या एका नव्या एपिसोडमध्ये आपले जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर रुचा मेंदळे पै, आणि गेल्या 10 वर्षापासून त्या आयुर्वेदिक फील्डमध्ये काम करत आहेत। ठाण्यामध्ये आणि पुण्यामध्ये त्या कार्यरत असतात, त्यांच्या OPD चालू असतात। आणि ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला त्या ॲसिडिटीवर गाईड करणार आहेत की ॲसिडिटी आपण कशी टाळू शकतो, कशी कमी करू शकतो, आणि ॲसिडिटी न होण्यासाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत। म्हणून बघत राहा आजचा हा आपला एपिसोड। तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या ह्या पॉडकास्टला आलात। आजचा जो आपला विषय आहे ॲसिडिटीचा, तो म्हणजे महाराष्ट्राचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असेल। महाराष्ट्राच नाही, मला वाटतं प्रत्येक व्यक्तीचा, जो भारतात राहू नाही तर बाहेरच्या देशात राहू, ॲसिडिटी हा सर्वात कॉमन प्रॉब्लेम आहे। आणि त्याच विषयी आज मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे। तर पहिला प्रश्न असा मॅडम की बरेच लोकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर पाणी प्यावं, त्यामुळे ॲसिडिटीला फायदा होतो। बरं, सो आयुर्वेदानुसार कसं सांगितलंय की उषपान करणं योग्य आहे। सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावं, पण ते 1 ग्लासच प्यावं। काही लोक काय करतात, 3 ते 4 लिटर पाणी हे सकाळी उठल्या उठल्या पितात, पण त्याने होतं काय नेमकं, तर आपला जाठराग्नी आहे तो अगदी विझून जातो। कारण का त्याला एवढ्या पाण्याची सकाळी सकाळी आपण जर दिलं तर तो पूर्ण विझून जातो आणि त्यानंतर होणारं जे पचन आहे ते बिघडायला चालू होतं। सो सकाळी उठल्यावर आपण गरम पाणी नक्की प्यायला हवं, पण 1 ग्लासभर घ्यावं, ते पण घोट घोट करून प्यावं। एकदम पूर्ण ग्लास घेतला आणि पूर्ण संपवला असं न करता तो घोट घोट घ्यावा। याने काय होईल तर पचन सुधारायला आपल्याला मदत होते। त्याचप्रमाणे शरीरामध्ये आम जर असेल तर त्याचं पचन व्हायला, पचला पाहिजे तो, आणि तो पुढे निघून गेला पाहिजे, अशाप्रमाणे त्याची आपल्याला हेल्प होत असते। तसंच आपलं पचन, मेटाबॉलिझम रेट जो आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते। आणि म्हणजे आपण जर म्हणतो आपली सुस्ती असते ती निघून जायला, गरम पाणी प्यायल्यावर आपल्या शरीरातले टॉक्झिन्स निघून जातात। त्याचप्रमाणे किडनी फ्लशमधले जर काही टॉक्झिन्स असतील तर ते सुद्धा फ्लश आउट व्हायला मदत होते। त्यामुळे गरम पाणी सकाळी उठल्यावर प्यायलाच हवं। रेग्युलर जेव्हा आपण 15-20 दिवस पितो तेव्हा मग आपल्याला समजतं की आपल्याला चांगली एनर्जी मिळते ह्याच्याने, आणि मग आपल्याला जो आळस येत असतो तो कमी होऊन जातो। आणि ऍसिडिटीसाठी म्हणाल तर 1 ग्लास गरम पाणी प्यायल्याने काही त्रास नाही होणार, ऍसिडिटी कमी व्हायला मदत होईल। पण जर 3 ते 4 लिटर पाणी प्यायलं तर मात्र आपल्याला ऍसिडिटी नंतर होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात, कारण काय पचनच नाहीये तर नंतर ह्याने प्रॉब्लेम्स होण्याचे चान्सेस असतात। म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे। म्हणजे कसं, आपण तो अग्नी आहे त्याचं प्रज्वलन केलं पाहिजे, ना की त्याला विझवायला पाहिजे। मग त्याच्यासाठी आपण सांगतो की सकाळी उठल्यावर मी तरी माझ्या पेशंट्सना सांगते की 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यावं, की त्याने त्या अग्नीचं प्रज्वलन व्हायला मदत होईल। आपण जसं अग्निकुंडामध्ये आहुती देतो तेव्हा ती तुपाची देतो, का देतो की त्याचं वर्धन होणं गरजेचं आहे। सो त्यासाठी आपण सकाळी उठल्यावर हे करणं गरजेचं आहे। आणि आयुर्वेदानुसार पित्तावर औषध म्हणजे तूप आहे। सो त्यासाठी हे जर आपण केलं तर त्याने आपल्या शरीरातलं जे वाढलेलं पित्त आहे ते कमी व्हायला मदत होते। सो हे जेव्हा रेग्युलर पेशंट्स करतात तर त्यांना एक 15 दिवसानंतर ते दिसायला लागतं की जी रेग्युलर आपल्याला ऍसिडिटी होत आहे ती आता कमी व्हायला लागली। सो पेशंटना त्याने खूप सुंदर गुण मिळतो आणि पेशंट ते फॉलो करतात। पण मॅडम काही जण असतात त्यांना म्हणजे मिल्क रिलेटेड प्रोडक्टचाच प्रॉब्लेम असतो। हो, येस, काही जणांना त्याचा त्रास होत असतो, इंटॉलरन्स असतो त्याच्यामध्ये। सो लॅक्टोज इंटॉलरन्स असेल तर त्यांना आपण सांगतो की दुधाचे पदार्थ अवॉइड करणं गरजेचं आहे, की त्यांना ते ॲलर्जिक असतात, ते खाल्ले की त्यांना त्रास होत असतो, लूज मोशन्स होत असतात। सो तेव्हा त्यांनी ते अवॉइड करणं ही गरजेचं आहे, कारण का आयुर्वेदानुसार कारण जातंय तर कार्य हे घडणारच आहे। सो जर तुमच्या शरीरामध्ये त्रास देणारं कारण जर दूध आहे किंवा दुधापासून बनलेले पदार्थ आहेत तर ते मात्र अवॉइड करणं गरजेचं आहे। मग तेव्हा
चहाऐवजी साधं गरम पाणी घेतलं तरीही चालू शकतं, मग त्यांना तो त्रास नाही होणार म्हणजे तसा. बरोबर. नाही का आता आपण पॉडकास्ट करतो आणि लोकांना म्हणजे तुमचं ते वाक्य घेऊनच ते करतात. ते म्हणजे स्वतः म्हणतो ना की आता एक आमचे मागच्या वेळी फायनान्शियल ॲडवायझर आले होते, तर ते म्हटलं होते की हे बघा, ह्या जगामध्ये ना कोणाचाच परफेक्ट फायनान्स नाहीये. प्रत्येकाने आपला ताळेबंद स्वतः आखायचा असतो. आपल्याला काय आयुष्यात लागतंय तर त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्यायचे असतात. तसंच आयुर्वेदानुसार पण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. वात, पित्त, कफ हे 3 दोष मेन आपल्या शरीरामध्ये असतात. त्याप्रमाणेच प्रकृती तयार होते आणि त्या प्रकृतीप्रमाणेच आपण आहार घेतला पाहिजे किंवा आपल्याला काय सुटेबल आहे त्याप्रमाणेच आपण घेणं गरजेचं आहे. पित्त प्रकृती व्यक्ती जे असतात ते तापट असतात, त्यांना लगेच राग येत असतो. ऍसिडिटी ही म्हणजे जर त्यांनी जेवण हे वेळेवर घेतलं नाही तर हमखास त्यांना त्रास होतो. आणि मग जे पित्त चाळवतं ते डोकं दुखायला लागतं, त्याच्यानंतर गोळी घेतल्याशिवाय कुठलीही रासायनिक औषधं न घेता ते थांबत नाही, उलट्या होतात आणि मग कुठे जाऊन त्यांना ते बरं वाटत असतं. सो हे सायकल असतं. सो पित्त प्रकृतीच्या लोकांना वेळेवर सेवन करणं हे खूप महत्वाचं आहे. जर ते करत नसतील तर मात्र त्यांना हा त्रास होतो. सो पित्त प्रकृतीची व्यक्ती वेगळी आहे, वात प्रकृतीची वेगळी आहे आणि कफ प्रकृतीची व्यक्ती वेगळी असते. त्याने आपल्याला जो अनुसरून आहार आहे तोच आपल्या प्रकृतीप्रमाणे घेणं गरजेचं आहे. असंच नाही की जे प्रत्येक जण करतोय ते त्यालाही ऍप्लिकेबल आहे असं नसतं. बरोबर. आणि मग अजून एक लोकांचं असतं की काही जण म्हणतात की तोंडामध्ये सलायवा क्रिएट होते आणि ती खूप महत्वाची असते. मग सकाळी उठल्या उठल्या ब्रश करायच्या आधी पाणी प्या मग ब्रश करा. मग नक्की काय असं करायचं असतं? कसं असतं माहितीये, सलायवा ही खूप इम्पॉर्टंट आहे आपली जी, आणि फर्स्ट सलायवा जी आहे ती सुद्धा खरं तर बघायला गेलं तर खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कधी काही लागलं तर पटकन आपल्या हाताला जर जखम झाली, कट गेला तर पहिले तोंडात बोट जातं, कारण का ती सलायवा जी आहे ती तिथे पेन किलर प्रमाणे काम करते. सो सुदिंग इफेक्ट मिळतो. आपण प्राणी पण बघतो की ते स्वतःला चाटत असतात, तर ती सलायवा त्यांची ही इम्पॉर्टंट असते कारण का ती अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल काम करते. तसंच कुठे जखम झाली असेल तर ती जखम भरून येण्यासाठी सुद्धा ती काम करते. सो ही पहिली सलायवा असते ती इम्पॉर्टंट असते. आपण ब्रश केल्यावर पाणी प्यायलं तर त्याच्यापेक्षा जर ब्रश करण्याच्या आधी प्यायलं तर ही सलायवा आपल्याला उपयुक्त ठरते, अमृताप्रमाणे ती आपल्याला ठरू शकते. म्हणून ती घ्यायला काही म्हणजे सकाळी उठल्यावर जे गरम पाणी प्यायचंय ते अनश्वपोटी घेतलं तर जास्त उत्तम आहे, की त्याने आपल्याला जी पहिली सलायवा आहे जी इम्पॉर्टंट आहे ती आपल्याला मिळू शकते. नंतर जर पाणी प्यायल्याने आपल्याला ती मिळत नाही. सो सलायवेशन हे कंटिन्युअस प्रोसेस आहे, पण जी सकाळची सलायवा आहे ती पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि एक अजून आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये पाहायला मिळतं, म्हणजे आधी नव्हतं ते, पण इंग्रजांनी आपल्याला ती देण दिली की कॉफी आणि चहा वगैरे जी सवय लागलेली आपल्याला, तर मग ती प्रत्येक म्हणजे भारतीय लोकांना चहा खूप प्रिय असते. मग मॅडम ही चहा किती ऍसिडिटीसाठी कारणीभूत ठरते? ओके. सो ऍसिडिटीसाठी चहा हा सगळ्यात मोठं कारण आहे. बघायला गेलं तर इंडियन फॅमिलीजमध्ये सकाळी उठल्यावर अनश्वपोटी चहा पिण्याची पण सवय असते. म्हणजे ते पाणी सुद्धा पित नाही, डायरेक्ट चहा पहिले पितात. सो ते चुकीचं आहे, कारण काय चहा हा ॲसिडिक आहे. त्याची आपण जर pH व्हॅल्यू चेक केली तर त्याची 6.1 6.5 पर्यंत येते, म्हणजे तो ऑलरेडी ॲसिडिक आहे. आणि सकाळी उठल्यावर आपण ॲसिडिक अन्न जर सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये ॲसिडिटी वाढायला मदत होते आणि मग दिवसभर तुमचा जो पोटाचा pH व्हॅल्यू आहे ती मेंटेन न होता ॲसिडिक होते आणि मग आपल्याला त्रास व्हायला लागतो. सो आपल्याला बॅलन्स ठेवता आला पाहिजे कुठेतरी पोटामध्ये. सो सकाळी उठल्या उठल्या चहा न पिता आपण नाश्त्याबरोबर चहाचं सेवन केलं किंवा संध्याकाळी 5 ते 6 किंवा खूप झोप येत असेल त्या वेळात आपण चहाचं सेवन केलं तर ते योग्य आहे, पण त्याहून जास्त नाही. म्हणजे दिवसात 10 वेळा चहा पिणं किंवा ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या पूर्ण अवॉइड करणं गरजेचं आहे. आणि सकाळी उठल्यावर कॉफी किंवा चहा हे दोन्ही चुकीचं आहे. सो ते ॲसिडिक आहेत, त्यामुळे ॲसिडिटीच्या पेशंट्सना आम्ही हे सांगतो की तुम्ही सकाळी उठल्यावर चहा प्यायचा नाही. आणि जे हे बंद करतात त्यांची ॲसिडिटी ही 50% कमी झालेली दिसून येते. सो जे हे फॉलो करतात त्यांना त्याने मदत होते. सो त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही पहिले ड्रायफ्रुट्स घ्या. म्हणजे मी तरी माझ्या पेशंटना सांगते की सकाळी उठल्यावर पहिले काळ्या मनुका किंवा अंजीर हे रात्री भिजत घालायचं आणि सकाळी उठल्यावर तुम्ही ते घेऊ शकता. ह्याने तुमची ॲसिडिटी पहिले नॉर्मलाइज होईल, कमी होईल, कारण काय मधुर रसात्मक आहेत ते. आणि मग तुम्ही चहाचं सेवन केलं तरी काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही जर नाश्त्याला बसलायत मग तेव्हा तुम्ही चहा घ्या, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. सो अवॉइड करणंच बेटर आहे सकाळी उठल्या उठल्या घेणं. त्याच्यानंतर आपण दिवसात 1 ते 2 वेळा चहा घ्यायला काही हरकत नसते. आणि आपल्याकडे अजून बरेच वेळा पाहिलं जातं की लोक सकाळी म्हणजे ऑफिसला जायच्या आधी, जसं मुंबईसारख्या सिटीज आहेत की खूप म्हणजे धावपळीचं जेवण असतं आणि संध्याकाळी किंवा दुपारी आपल्याला जेवण
त्या टायमाला मिळेल की नाही ह्याची गॅरंटी नसते, की आज 1ला जे भेटणार आहे का 2-3 वाजणार आहेत. हो. तर काही जण सकाळी डायरेक्ट चपाती भाजी खाऊन जातात घरातून. ओके. मग त्यावेळेस ॲसिडिटी होऊ शकते का? त्यांचं आता रुटीन तसं सेट झालेलं असतं, त्यांची भुकेची वेळ ठरलेली असते, तर त्यांना त्याचा त्रास नाही. पण हेच जर पित्त प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्याला मात्र ह्याने त्रास होऊ शकतो. कारण का त्याला काय होतं की त्याला वेळेनुसार भूक लागते, सूर्याप्रमाणे भूक लागते. जेव्हा सूर्य एकदम कडकडीत असतो त्याला कडकडीत भूक लागणार आहे आणि तेव्हा खायला नाही मिळालं की मग ती भूक मारली जाते कुठेतरी. आणि जेव्हा आपण धारणीय वेग आहेत, म्हणजे जे 13 वेग सांगितलेले आहेत की जे अधारणीय वेग आहेत, म्हणजे त्यांचं धारण आपण करायचं नाही. जसं जांभळी देणं, उचकी येत असेल किंवा शिंका येत असेल, तहान लागली असेल, भूक लागली असेल, तर हे वेग जे आहेत ते आपण थांबवायचे नाही. जेव्हा आपण ह्या वेगांना सतत धारण करतो, म्हणजे थांबवून ठेवतो, हळूहळू ह्याने आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणजे हळूहळू तहान लागणंच कमी होऊन जातं शरीराला, किंवा भूक लागणं पण कमी होऊन जातं. त्याला आपण भूक मारणं म्हणतो, म्हणजे त्यांना भूकच लागत नाही. हळूहळू ॲपेटाईट हळूहळू कमी व्हायला लागतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वेळेप्रमाणे जेवणाचं सेवन करणं महत्त्वाचं आहे. जर ते 11 वाजता जर नाश्त्याला जर पोळी किंवा म्हणजे काही भाजी असं सेवन करून जात असतील तर मात्र त्यांना परत 2 ते 3 तासांनी भूक लागणार आहे. तेव्हा ते काय खातायत, की तेव्हा जेवण असतं का स्नॅक्स घेतायत, मग तेव्हा समोसा वगैरे किंवा चहा वगैरे ह्याचं सेवन होत असेल तर मात्र त्यांना ॲसिडिटी होणार. सो हे सायकल कुठेतरी त्यांना मेंटेन करता आलं पाहिजे. नाहीतर मग सकाळी नाश्त्याला साधा फुलका म्हणजे थोडा हलका आहार घेऊन मग त्यांनी जेवण जे आहे ते 1.5 ते 2 मध्ये करणं गरजेचं आहे. आता त्यांना मिळालंच नाही, वेळच मिळाली नाही जेवणासाठी, तर मात्र त्यांनी अवॉइड केलं तर ठीक आहे, मग काही हरकत नाही. मग ते नंतर त्यांना ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर त्यांनी थोडं खिचडी घेणं किंवा वरण भात याचं सेवन ते तेव्हा करू शकतात. बरोबर. आणि पाणी जे आहे ते आपण म्हणतो की माणसाने खूप पाणी पिलं पाहिजे, पण खूप म्हणजे ॲसिडिटीसाठी नक्की किती पाणी पिलं पाहिजे दिवसातून? आयुर्वेदानुसार पाणी हे तहान लागल्यावरच घेतलं गेलं पाहिजे. असं कुठेच नाही सांगितलं गेलं आहे की खूप पाणी प्या, असं कुठेच सांगितलं गेलेलं नाही आहे. पण तुम्हाला तहान लागल्यावर मात्र तुम्ही पाणी प्यायला पाहिजे. आणि जे नियम पाण्याचे सांगितले गेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण का आपण जेव्हा पाण्याचं सेवन करतो तेव्हा वायूसुद्धा आपल्या शरीरामध्ये जात असतो. जो गॅस जातोय, आपल्याला छोटी ढेकर येते, त्यामुळे आपल्या शरीरात तेवढा वायू पण जाणार आहे. त्यामुळे खूप जास्त पाणी पितात त्यांना गॅसेसचा त्रास सुद्धा होतो. सो अति पाण्याच्या सेवनाने सुद्धा त्या पाण्याचा निचरा पण झाला पाहिजे. सो पचन जसं अन्नाचं होतं तसं पाण्याचं सुद्धा पचन होणं गरजेचं आहे आणि त्याचा निचरा नीट होणं गरजेचं आहे. सो एकतर जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा जेवणानंतर अर्धा तास किंवा मग जेवणाच्या मध्ये घोट पाणी प्यायचं आहे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही पूर्ण पाणी ग्लास घेतलात आणि पूर्ण संपवलात, असं तेव्हा करायचं नाही. कारण काय, तेव्हा आपल्या पोटात जे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं सो तेव्हा ते वाढलेलं असतं. सो पाचक स्त्राव जे आहेत ते वाढलेले असतात. आपण खूप जर पाणी एकत्र प्यायलं जेवताना तरी मग त्याचा जो काही जे ॲसिड तयार झालेला आहे ते डायल्यूट होऊन जातं. त्यामुळे नंतर पचन नीट होत नाही. म्हणून मग तेव्हा आपण पाणी हे थोडं थोडं घेणं, घोट घेणंच गरजेचं असतं. आणि जेवल्यानंतर अर्धा तास मग पाणी प्यायचं नसतं. ओके. आणि जे तुम्ही आता म्हणतात की जेवताना पाणी पिऊ नये, तर खूप नाही, जेवताना पाणी प्यावं. जेवताना पाणी घोट घेणं काही प्रॉब्लेम नाही. त्याला नॉर्मली सांगितलं जातं की जेवताना पाणी पिऊ नये, पण आयुर्वेदानुसार जेवताना आपण घोट पाणी घेऊ शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. मग काही जण म्हणतात की ज्यावेळी तुम्ही जेवण स्विच करणार असाल, म्हणजे जसं की चपाती भाजी नंतर तुम्ही जर डाळ भात घेणार असाल तर त्याच वेळी पाणी प्या. नाही, असं काही नसतं. आयुर्वेदानुसार आपण काय म्हणतो की तुम्हाला जेव्हा तहान लागते, घोट कोरडा पडतोय आपल्याला, कारण काय पोळी किंवा हे जे आहे हे कोरडं अन्न आहे. बरोबर. सो तुम्हाला कोरडेपणा जाणवला की तुम्ही घोटभर पाणी नक्की घेऊ शकता. कारण काय, सॉफ्ट झालं पाहिजे, अन्न सुद्धा सॉफ्ट झालं पाहिजे. आपण जेव्हा चावतो त्याच्यात सलायवा मिक्स होते, बरोबर, आणि त्यातला जो स्टार्च आहे त्याचं डायजेशन पहिले मुखावाटे व्हायला लागतं. सो तेव्हा ते सॉफ्ट असणं गरजेचं आहे. अगदी रखरखीत रुक्ष आहार असेल तर त्याने सुद्धा आपल्या शरीरात वात वाढण्याचे चान्सेस असतात, आणि म्हणून मग ते थोडं घोट पाणी घ्यायला काही हरकत नसते. बरोबर. आणि मग जेवणाच्या वेळा किती महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये? जेवणाच्या वेळा हा खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला आज जर 8 वाजता भूक लागली आहे तर उद्या सकाळी सुद्धा 8 वाजता भूक लागलीच पाहिजे. आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन सिक्रिशन्स होत असतात, आणि एकदा जर वेळ कळलेली असेल तर अर्धा तास आधी
ही इन्सुलिन सिक्रिशन्स व्हायला चालू होतं. त्यांना कळतं की आता अर्धा तासांनी जेवण येणार आहे शरीरामध्ये, सो ते काम करायला लागतात. आणि मग जेव्हा या वेळा खूप चुकतात, म्हणजे आज दुपारी 1 वाजता जेवण झालंय, उद्या 2 वाजता, परवा 3 वाजता, तर इन्सुलिन सिक्रिशन कधी व्हावं हे बॉडीला कळतच नाही नक्की. सो त्या स्पाइक्स जास्त होतात, कमी होतात, आणि ह्यामुळे कुठेतरी इन्सुलिन रेझिस्टन्स हळूहळू शरीरामध्ये तयार व्हायला लागतो, आणि ज्यामुळे नंतर डायबिटीज तयार होण्याचे चान्सेस असतात, किंवा लेडीजमध्ये PCOD होण्याचे चान्सेस असतात. तर हे त्यामुळे होतात, आणि हे लाईफस्टाईल चेंजमुळे होणारे आजार आहेत. सो पहिले लाईफस्टाईल मेंटेन करणं म्हणजे काय, तर जेवणाच्या वेळा नीट पाळल्या गेल्या पाहिजेत, रात्रीची झोप ही वेळेवरच असायला पाहिजे, आणि आपण स्ट्रेस कमी घेणं, म्हणजे ह्या गोष्टी कुठेतरी पाळणं गरजेचं आहे, की ज्याने लाईफस्टाईल आपली मेंटेन होऊ शकते. आणि मी काही दिवसापूर्वी एका कोर्सला गेलो होतो, तर तिथे त्यांनी काय सांगितलं होतं की फक्त सात्विक जेवण जेवायचं, आणि मीठ कमी, आणि प्लस अजून त्यांनी मसालेदार पदार्थ कमी, आणि थोड्याशा भाज्या, म्हणजे भोपळा वगैरे सारख्या भाज्या. तर त्यामुळे मला असं ऑब्झर्व झालं की मला ॲसिडिटी जी व्हायची आधी घरी असताना, तर ती होत नाही. मग हे मसालेदार पदार्थ यांचा परिणाम होतो का? नक्कीच होतो. मसालेदार पदार्थांचा ॲसिडिटी व्हायला खूप मोलाचं योगदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण काय, कसं असतं, आपल्या शरीरातलं जे पित्त आहे त्याचे काही गुणधर्म आयुर्वेदानुसार सांगितलेले आहे. जसं पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्ण लघु विस्त्रम सरम द्रव, हे पित्ताचे गुणधर्म सांगितले. आणि ह्या पित्ताचा एक जरी गुण वाढला तरी आपल्या शरीरात पित्त वाढणार आहे. जसं उष्ण गुणधर्म आहे त्याचा, त्याच्यानंतर विस्त्र आहे, सर आहे. तर ह्या गोष्टींमुळे एखादे उष्ण पदार्थ खाल्ले, तेलकट तुपकट, तरी त्याने आपल्या शरीरात पित्ताचा प्रकोप होतो, आणि त्यानंतर आपल्याला त्रास व्हायला लागतो. जसं रेड चिलीज आहेत, त्यांनी आपल्याला त्रास होऊ शकतो, किंवा शेंगदाणा, मेथी, आलं लसूणाची पेस्ट, गरम मसाला, हे सगळे उष्ण पदार्थ आहेत, आणि हे खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास हा हमखास पेशंटमध्ये होतो. म्हणजे प्रत्येकाला नाही होणार, मी असं नाही म्हणत की प्रत्येकालाच ह्याने त्रास होईल, पण मेनली काही जर पित्त प्रकृतीवाले पेशंट्स असतील तर त्यांना मात्र त्रास होतो. तर माझ्या OPDला जेव्हा पेशंट येतात, मी नाडी परीक्षण करते, त्याच्यानंतर त्यांची पित्त दोषाची नाडी ही सगळ्यात जास्त लागत असते. तर त्यांना मी विचारते की तुमच्या आहारामध्ये तुम्ही तेल कुठलं वापरता, तर त्यांचं उत्तर हे नेहमी शेंगदाण्याचं तेल असतं. सो आयुर्वेदानुसार काय सांगितलंय, कारण जात आहे म्हणजे कार्य घडणार, आणि हे जे तेल वापरलं जात आहे त्याने सुद्धा त्याने ॲसिडिटीचा त्रास होतो. सो म्हणजे मग ते कधी एक फोडणी दिली तरी त्यात तेल हे शेंगदाण्याचंच जाणार आहे. सो हमखास या पेशंटना ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागतो. मग डोकं दुखणं, त्याच्यानंतर मळमळ होणं, उलट्या होणं, किंवा मायग्रेनचे सिम्पटम्स सुद्धा हळूहळू दिसायला लागतात. आणि जेव्हा ॲसिडिटी आपण क्युअर करत नाही, ॲसिडिटी वरचेवर होते, हळूहळू त्याचं हायपरटेन्शनमध्ये पण रूपांतर होण्याचे चान्सेस असतात. म्हणून वेळेवर ॲसिडिटीवर ट्रीटमेंट घेणं गरजेचे आहे. आणि ॲसिडिटीवर आपण काही घरगुती पदार्थांमुळे पण आपल्याला फरक जाणून येतो, की त्याने सुद्धा ॲसिडिटी कमी व्हायला मदत होत असते. पण पेशंटने त्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही, वेळेवरच त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. मॅडम, बरेच जणांचं ना वजन वाढलेलं असतं, म्हणजे हा कॉमन प्रॉब्लेम आहे की वजन वाढणं. तर मग वजन वाढणं आणि ॲसिडिटी याचा काय संबंध आहे का? ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो त्यांनी कितीही प्रयत्न केलं तरी त्यांचं वजन लवकर कमी होत नाही, हा प्रॉब्लेम त्यांना दिसून येतो. आणि ॲसिडिटी आहे म्हणजे कुठेतरी अपचन त्याच्याबरोबर आलंच आलं. अपचन म्हणजे काय, तर पाचक स्राव, लिव्हर आणि पॅनक्रियास ह्याच्याकडनं जास्त स्त्रवले जात नाही, आणि त्यामुळे कुठेतरी अपचनाचा त्रास व्हायला लागतो. आणि त्यामुळे कुठेतरी स्ट्रेस ईटिंग चालू होतं. त्यांच्यामध्ये कसं असतं की अपचन आहे म्हणजे गट आणि ब्रेन ह्याचा पण एकमेकांशी संबंध आहे. जसं सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि कोलॉन ह्याचं कोरिलेशन आहे. आपण कोलॉनला सेकंड ब्रेन असं म्हणतो. आणि मग त्यामुळे कुठेतरी त्यांना स्ट्रेस ईटिंग पण होतं, की म्हणजे रात्री फ्रीज उघडायचं आणि काहीतरी गोड खाऊन यायचं, आणि असे सगळे प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये दिसायला लागतात. आणि त्यामुळे मग त्यांना हा प्रॉब्लेम दिसून येत असतो, की त्यांच्यामध्ये मग वेट लॉस हा फास्ट होत नाही. म्हणजे त्यांनी खूप मेहनत घेतली, जिम जरी केलं, खूप व्यायाम केले, डाएट खूप नीट फॉलो केलं, तरीसुद्धा त्यांचं वजन हे काही फास्ट कमी होत नाही असं दिसून आलेलं आहे. बरोबर. आणि मग लोकांना एक सवय असते की थोडासा मी आजारी पडलो का जाऊन गोळी घ्यायची कुठली तरी. मग ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या ज्या आपण भारतीय लोक घेतो त्यांचा काही इफेक्ट आहे का?
सी अँटासिड्स हे ॲसिडिटीसाठी नॉर्मली रासायनिक औषध घेतली जात असतात, ओव्हर द काउंटर असतात ही अवेलेबल. पण ती कुठल्याही डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे. कुठलंही रासायनिक औषध एखाद्या डिसीजचा आजारासाठी दिलेलं औषध असेल तर त्याबरोबर दिलं जाणारं अँटासिड असतं की त्याने गोळीने कुठलाही त्रास नाही व्हायला पाहिजे, ॲसिडिटी नाही व्हायला पाहिजे, म्हणून ते त्याच्याबरोबर नेहमी दिलं जातं. पण ॲसिडिटीच्या पेशंटना वाटतं आपण हे कंटिन्यू घेतलं तरीही चालेल, पण ते तसं नसतं. कारण का जेव्हा अँटासिड्स आपण वरचेवर सतत घेत राहतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये B12ची कमतरता व्हायला लागते, आपल्या बोन्सची हेल्थ पूर्ण बिघडून जाते आणि गॉलस्टोन सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन्स, कोलेलिथियासिस जे आहे ते होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आम्ही पेशंटना मी तरी सांगते की तुम्हाला खरंच काही औषधं चालू असतील तर त्याबरोबर घ्या, पण ओव्हर द काउंटर जाऊन अशी औषधं घेणं हे चुकीचं आहे. तुम्ही पहिले घरगुती आहारामध्ये चेंजेस करा, आहार तुमचा सुधारा आणि त्यानंतरही तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत आहे का हे बघा पहिले आणि त्यानंतरच तुम्ही मग ते घेणं योग्य आहे. पण हे असंच घेणं हे पूर्ण चुकीचं आहे आणि ते नाही करायला पाहिजे. बरोबर. आणि जेवणामध्ये एक म्हणतात की गॅप पण घ्यावा लागतो, की एक तुम्ही सकाळी जर जेवलाय तर मग एका पर्टिक्युलर वेळेनंतर जेवा. मग तुमचं यावर काय मत आहे? कसं आहे माहिती आहे, 2 तासांनी ही भूक लागणारच आहे आपल्याला. आपण आता सकाळी 8 ते 9 वाजता नाश्ता केला आहे, त्याच्यानंतर 1 वाजता ही भूक लागतेच लागते. त्यानंतर 3 ते 5 मध्ये पण आपल्याला एकदा भूक लागते आणि त्यानंतर 7 ते 8 मध्ये एकदा भूक लागलेली असते. मग तेव्हाच्या तेव्हा आपण हे मील्स छोटी छोटी का होईना घेणं गरजेची आहेत. पचन संस्थेला काहीतरी पचवायला आपण दिलं पण पाहिजे. आपण त्याला काहीच दिलं नाही तर गॅसेस होतात, पोट डब्बं व्हायला लागतं, अपचन म्हणजे अदमान आणि ही लक्षणं कुठेतरी दिसायला लागतात. तर पेशंटना हे जेव्हा दिसतं तेव्हा त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही एकदम फास्टिंग नका करू, तुम्ही पहिले नीट आहाराचं सेवन करा, त्याने सुद्धा तुम्हाला फरक पडेल. की हे केल्याने मग पेशंट म्हणतात की रेग्युलर इंटरव्हल्स नंतर आहाराचं सेवन केलं तर त्याने हेल्प होते, त्यांना कुठेही त्याचा त्रास होत नाही. कारण का काही जण काय करतात, दिवसातून 2दाच आहाराचं सेवन करतात, पण त्यांच्यामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. कारण का प्रत्येकाला ते सूट होईल असं नाही. ज्यांना सूट होतोय त्यांनी ते करावं, पण ज्यांना नाही होते त्यांनी मात्र 2 ते 3 वेळा असा आहार दिवसातून घ्यायला काहीही हरकत नाही. बरोबर. आणि आता जे तुम्ही म्हटलात की बरेच जण वेगळ्या प्रकारचं काही म्हणजे सूट होतं की नाही न बघता पण करतात. आता जसं YouTube किंवा Instaला सांगितलं जातं की 16-16 तास फास्टिंग ते करा. मग ह्या अशा गोष्टींचा काय इफेक्ट आहे? सी इंटरमिटंट फास्टिंगमध्ये कसं असतं की विंडो पिरियड जी आहे ती 16 आवर्सची वगैरे होते. पण आयुर्वेदानुसार सुद्धा कसं सांगितलंय की संध्याकाळी 6 नंतर म्हणजे सूर्यास्तानंतर आहाराचं सेवन करायचं नाही, कारण का तेव्हा आपल्याला आहाराचं पचन हे होणार नाही. तसंही आपण 7 नंतर जास्त रात्री उशिरा 9-10 वाजता जेवण हे चुकीचं आहे. आणि सकाळी जो नाश्ता होतो तो आपण जर आपण 9 वाजता 10 वाजता केला तरी काही हरकत नाही. सो तसंच होतं, ते नॉर्मली इंटरमिटंट फास्टिंग सारखंच होतं. पण त्याच्यामध्ये तुमच्या शरीरात दिवसभर तुम्ही जो काही आहाराचं सेवन केलेलं आहे त्यापासून जो तयार झालेले टॉक्झिन्स आहेत ते शरीरातून फ्लश आउट व्हायला तो पिरियड असतो आणि तो बाहेर पडण्यासाठी तो महत्त्वाचा पिरियड असतो. तेव्हा मग आपण आपल्या मेटाबॉलिझमला किंवा पचन संस्थेला थोडा आराम देणं पण गरजेचं असतं. नाहीतर ती कंटिन्युअस प्रोसेस चालू राहते आणि त्याला कुठेही आराम मिळत नाही, मग त्याला त्रास व्हायला लागतो, सेन्सिटिव्हिटी डेव्हलप व्हायला लागते. सो पेशंटना आपण सांगतो की तुमचा आहार कसा आहे त्याप्रमाणे ते तुम्ही ठरवावं. तुम्ही कमी आहार सेवन करणारे असाल तर मग इंटरमिटंट फास्टिंग किंवा तुमचं वजन किती आहे त्यावर पण ते डिपेंडंट आहे. सो एक मी केस अशी ऐकलेली, एक यंग मुलगा होता, ओव्हरवेट होता आणि तो इंटरमिटंट फास्टिंग करत होता. त्याला सकाळी कार्डियाक अरेस्ट म्हणजे तो क्रिकेट खेळत होता आणि क्रिकेटच्या फील्डमध्ये त्याला कार्डियाक अरेस्ट झाली आणि तिथल्या तिथे त्याची डेथ झालेली होती. सो तेव्हा कुठेतरी असं जाणवलं की एवढं पण फास्टिंग नाही करायला पाहिजे की तुमची बॉडी पूर्णच अलाराम मोडवर जाते आणि बॉडीला कळतच नाही की नक्की हे काय होतंय. सो आहार खूप महत्त्वाचा आहे, कारण का आपल्याला सगळं न्यूट्रिशन्स आपल्याला तिथूनच मिळत असतात. सो अगदी अवॉइड करणं, कारण का तो फास्टिंगवर असायचा नेहमी, तो फास्ट करत होता. सो त्याला ते एक तर वेट गेन पण होतंच त्याच्यामध्ये, त्यानेही त्याला त्रास झाला नो डाऊट, पण कुठेतरी त्यांनी एक सर्टन पिरियडपर्यंतच ते अवॉइड करणं योग्य आहे, पण त्याहून जास्त ते अयोग्य आहे. आणि आजकाल केसेस पण खूप जास्त वाढायला लागलेल्या आहेत, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स वाढायला लागलेले आहेत. सो ते थोडेफार अवॉइड केलं तर बेटर आहे. बरोबर. आणि तुम्ही म्हणता ना की 6 वाजता किंवा त्या दरम्यान जेवायला हवं. पण आता कसं आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा स्पेशली मराठीमध्ये सिरियल 7 वाजता चालू होतात.
आणि मग लोकांची सवय असते की टीव्ही बघत किंवा आपली आवडती सिरियल बघत जेवायचं. हो. मग हे मोबाईल बघून जेवणं हे किती हानिकारक आहे? ॲक्च्युली बघायला गेलं तर खूप हानिकारक आहे. कारण काय, जेव्हा आपण एखादी सीरियल बघत असतो किंवा पिक्चर बघत असतो, तर तेव्हा त्याच्यात इमोशन्स पण वेगवेगळे क्रिएट होत असतात आपल्या मनावर. जसं दुःख आहे, आनंद आहे, असे वेगवेगळे इमोशन्स, आणि जी कृत्रिम आहेत, नॅचरल नाही. सो तेव्हा आपल्या ब्रेनला नक्की कळत नाही की होतंय काय. सो खरं तर अन्नग्रहणाचं आहे, तर आपण लहानपणी, माझ्या शाळेत तरी मी डब्बा खाण्याच्या आधी आम्ही एक श्लोक म्हणायचो, वदनी कवळ घेताना मग ह्या श्रीहरीचे. सो हा श्लोक म्हणून कुठेतरी ते अन्नाला आपण नमस्कार करायचो आणि त्याला ते देवाप्रमाणे पूजून मग आपण त्याचं सेवन करायचो. कारण काय, ते सात्विक असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच त्या आहारामुळे आपल्याला एक मनामध्ये सत्वगुण निर्माण व्हायला मदत होत असते. म्हणजे आयुर्वेदानुसार सत्व, रजत, तम हे मनाचे गुण सांगितलेले आहे. आणि त्याप्रमाणे जर आहार असेल तर तो तुमच्या मनात तसेच विचार सुद्धा क्रिएट करतो. सात्विक आहार घेतलात तर सात्विक विचार येणार आहेत. तामसिक आहार म्हणजेच नॉनव्हेज येतं. तामसिक आहार घेतलात तर तामसिक विचार येणार आहेत. सो ते कुठेतरी अवॉइड करण्यासाठी आपण अन्नाला बघून, त्याच्याकडे मुलांना पण हे शिकवलं गेलं पाहिजे की मोबाईल, टीव्ही न बघता तुम्ही त्या अन्नाचा रिस्पेक्ट करा. त्याच्याकडे प्रत्येक चव, टेक्स्चर कसं आहे अन्नाचं हे बघणं पण गरजेचं आहे. आणि त्यानंतरच त्याचं सेवन करा. असंच करू नका, नाहीतर मग पाचक स्त्राव तयारच होणार नाही. बिकॉज सिक्रेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या आहाराचं पचन सुद्धा नीट होणार नाही. म्हणूनच ते करणं अतिशय चुकीचं आहे. आणि लहान मुलांना सुद्धा पालकच सवय लावतात, कारण काय, अरे हा खातच नाहीये, जाऊ दे त्याला मोबाईल दाखवा. पण ही सवय आपणच लावलेली आहे, आपणच ती तोडली पण पाहिजे. सो मुलांना ते करणं चुकीचं आहे आणि मोठ्यांनी करणं सुद्धा चुकीचं आहे. सिरियल बघत नाहीच केलं पाहिजे, ते चुकीचं आहे. बरोबर. आणि तुम्ही जे आता म्हणतात की जे इमोशन्स असतात ते कदाचित आपल्याला म्हणजे जेवणासोबत आपण इंटेक करतो. मग आपण जे नॉनव्हेज म्हणतो, ज्यावेळी तिकडे कत्तल केली जाते तेव्हा ते जे प्राणी असतात ते इतर प्राण्यांना पाहत असतात. कदाचित त्यांच्या माइंडमध्ये पण ते इमोशन्स येत असतील किंवा राग, तिरस्कार, ह्या सगळ्या गोष्टी येत असतील. मग हे नॉनव्हेजचा कसा इफेक्ट पडतो एखाद्याच्या बॉडीवर? नॉनव्हेजचं पचन व्हायला 72 तास लागतं. तुमचं तेवढं श्रमाचं काम असेल तर त्याचं सेवन करायला काही हरकत नाहीये. पण तुमचं श्रमिक जर कामच नाहीये तर त्याचं सेवन करत असाल तर त्याचं पचन व्हायला ते तसंच पोटात पडून राहतं. त्याचं सुद्धा फर्मेंटेशन होणार आहे, त्यामुळे गॅसेस तयार होणार आहेत पोटामध्ये जर ते पचलं नाही तर. आणि त्यामुळे पचनसंस्था ही कुठेतरी बिघडणार आहे. सो कसं असतं की आयुर्वेदामध्ये मांसाहार करणं गरजेचं आहे हेही सांगितलेलं आहे. असं नाही की त्यांनी सांगितलेलं नाही आहे. काही पेशंट्सना देण्यासाठी सुद्धा आहारामध्ये सेवन करायला सांगितलेलं आहे. पण त्याचे प्रकार आणि कोणी काय घ्यायचं ह्याचं वर्णन आयुर्वेदानुसार केलं गेलं आहे. सो ज्याचं श्रमाचं काम आहे, खूप मेहनतीचं काम आहे, त्यांनी त्याचं सेवन करावं. पण ज्यांचं नसेल त्यांना मात्र ते पचणार नाही. त्याला 72 तास पचायलाच लागतात. त्यामुळे 72 तास ते आपल्या पोटात राहणार आहे. त्यामुळे मग त्यांनी तो विचार करूनच त्याचं सेवन करावं. आणि आता हे IT इंडस्ट्री किंवा जे आपले कामाचे वर्कलोड वाढले, लोक 12-12 तास 16 तास काम करत आहेत आणि स्ट्रेस पण वाढला त्यामुळे. मग या स्ट्रेस आणि ऍसिडिटीचं कसं रिलेशन आहे? स्ट्रेस आणि ॲसिडिटी, सो याचा खूप मोठा संबंध आहे. माझी एक पेशंट होती की ती आणि तिच्या मिस्टरांबरोबर ती माझ्या OPDला आलेली. सो तिच्या मिस्टरांना नेहमी काय व्हायचं की त्यांचा बॉस ओरडला की त्रास व्हायचा किंवा रात्री झोप लागली नाही ना तरी त्यांना त्रास व्हायचा. सो हे कुठेतरी ते म्हणायचे की झोप नाही झाली की सकाळी उठल्या उठल्या मला पित्ताचा त्रास होतो. आणि त्याचबरोबर कोणी माझ्यावर चिडलं किंवा मला कोणावर राग आला तरी सुद्धा मला ॲसिडिटीचा त्रास होतो. सो ह्याचं कुठेतरी खूप मोठं रिलेशन आहे. कारण काय, पित्त हे कसं तीक्ष्ण आहे आणि त्याचं तीक्ष्ण गुणधर्मामुळे काय होतं की त्याला राग हा येणारच आहे. आणि राग आला की पित्त वाढलं हे असं समजून जायचं की त्या व्यक्तीमध्ये पित्त उफाळलेलं असतं. आणि मग त्यांना ते शांत व्हायला वेळ लागतो. एकदा त्यांचं पित्त शांत झालं की मग त्यांना तेवढा त्रास होत नाही. आणि माझी एक पेशंट होती की ती म्हणाली की तिला काय व्हायचं की उपास केल्यामुळे पण तिला ॲसिडिटी व्हायची. सो खरं आपण बघतो उपास तर चांगला आहे म्हणतो आपण की त्याने टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर, पण उपासाच्या वेळेस आपण नक्की कशाचं सेवन करतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जर साबुदाणा, शेंगदाणा ह्या पदार्थांचं सेवन त्या काळात होत असेल तर त्यांनी सुद्धा ॲसिडिटी व्हायला प्रत्युत्तर होत असतं, म्हणजे त्याने पण ॲसिडिटी होत असते. सो अशा पेशंट्समध्ये आम्ही काय सांगतो की तुम्ही तुमचा आहार बदलण्याकडे पहिले प्रायोरिटी द्या. म्हणजे ॲसिडिटी होतीये
किती दिवस होते आपल्याला, किती काही पेशंट्समध्ये तर अगदी वर्षभर ॲसिडिटी होत असते, काहींमध्ये 10 दिवस होते, त्याच्यानंतर ते अँटासिड्स घेत असतात, त्याने तात्पुरती बरी होते पण सेकंड डेला परत ॲसिडिटी होत असते. सो तुम्ही क्रायटेरिया पहिले ठरवणं गरजेचं आहे. ॲसिडिटीचं कारण काय आहे, त्या कारणाला आपल्या शरीरापासून कसं रोखता येईल, ते कारण आपल्या शरीरात गेलं नाही पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण कुठली घेऊ शकतो. सो माझ्या OPDला जे पेशंट येतात त्यांचं नाडी परीक्षण आपण करतो. नाडी परीक्षण केल्यानंतर त्यांना योग्य ती मी ट्रीटमेंट लिहून दिलेली असते की त्यांनी हे पदार्थ अवॉइड करायचे आहेत. ॲसिडिटी वरचेवर होत असते तर ही औषधं घ्यायची आहेत आणि त्याप्रमाणे फॉलो केल्यावर त्यांना 15 दिवसात चांगला गुण मिळतो. म्हणजे 6-6 महिने ॲसिडिटी म्हणजे GERD म्हणजे GERD ह्याचा त्रास होणाऱ्या पेशंटना सुद्धा 2 ते 3 दिवसात फरक पडतो. सो आयुर्वेदिक औषधांनी हा गुण मिळतो, पण योग्य ती ट्रीटमेंट पण त्यांनी घेणं गरजेचं असतं. उगीच खूप औषधं घेणं किंवा ह्यापेक्षा पण काही 1-2 औषधांनी सुद्धा बरं वाटतं. असं नाही आहे की 10 औषधं घेणं गरजेची आहेत. ॲसिडिटी कमी झाली की मग त्यांना हा त्रास वरचेवर होत नाही. बरोबर. आणि दुसरं की जेवण झाल्यानंतर पाणी पिऊ नये लगेच. हो, ते तर मी मगाशीच सांगितलं तसं की जेवल्यानंतर आपण जर लगेच पाणी पित असू तर आपल्या शरीरामध्ये जे पाचक पित्त तयार झालेलं आहे म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ते डायल्यूट होऊन जातं आणि त्यामुळे पचन नीट होत नाही आणि पाणी तुंबतं. म्हणजे आता आपण मिक्सरमध्ये जेव्हा आपण बारीक करायला जातो तसं पोटामध्ये पण चरवण होणार आहे, ते बारीक होणारे अन्न. तर तेव्हा मिक्सरमध्ये आपण खूप पाणी भरलं वरपर्यंत तर तो पूर्ण हे होईल, बाहेर येईल सगळं पाणी. त्याचप्रमाणे तेव्हा आपण थोडं पाणी दिलं असेल तर त्याचं चरवण नीट होतो. ते म्हणतो चर्निंगची जी प्रोसेस आहे पोटातली ती नीट होते, अन्न बारीक नीट होतं आणि ते पुढे जायला मदत होत असते. सो तेवढंच पाणी पिणं गरजेचं आहे, ना की खूप भरमसाठ पाणी पिणं चुकीचं आहे. सो ते नंतर आपण घेऊ शकतो, 1-अर्धा तासानंतर आपण जेवणानंतर हवं तितकं पाणी प्यायला काही हरकत नाही. मग मॅडम आपल्या ऑडियन्स तुम्ही ह्या गोष्टी सांगू शकता का की ॲसिडिटीसाठी एका व्यक्तीने कोणते पदार्थ टाळले पाहिजेत? ओके, सो ॲसिडिटीचा वरचेवर जर त्रास होत असेल तर शेंगदाणा पूर्ण बंद ठेवायचा, शेंगदाण्याचं तेलसुद्धा बंद ठेवायचं आहे, मेथी आणि मेथीची भाजीसुद्धा बंद ठेवायची आहे. आलं लसूणाची जी पेस्ट आहे ग्रेव्हीजमध्ये जी वापरली जाते, जी आपण बाहेरून घेऊन येतो ती बंद ठेवायची आहे. आलं लसूण पेस्ट, गरम मसाला सुद्धा बंद ठेवायचा आहे. त्याबरोबर साबुदाणा हेही बंद ठेवणं गरजेचं आहे. तुरीच्या डाळीमुळे सुद्धा खूप जणांना ॲसिडिटी होते, तुरीची डाळ अवॉइड करायची आहे. काहींना पुरणपोळी खाल्ल्यानंतर सुद्धा त्रास होतो, दुसऱ्या दिवशी हमखास डोकं दुखतं. सो त्यांनी पुरण म्हणजे हे चण्याची डाळ जी आहे ती सुद्धा अवॉइड करणं गरजेची आहे. त्याचबरोबर अल्कोहोल, स्मोकिंग आहे, ह्या गोष्टींचं सुद्धा अवॉइड करणं गरजेचं आहे. त्याचं सेवन झालं की ॲसिडिटीचा प्रॉब्लेम हा होणारच असतो. सो ह्या गोष्टी कुठेतरी अवॉइड केल्या गेल्या पाहिजे. आणि तुम्ही म्हटलात मगाशी की पोटाला सेकंड ब्रेन म्हणून तुम्ही सांगितलं, तर मग पोट जर साफ नसेल तर मग पोट साफ हे रेग्युलर झालंच पाहिजे. जर होत नसेल तर सब्जा सीड्स आहेत की जसं आपण ते रात्री भिजत घालायच्या, सकाळी उठल्यावर पाण्यातनं किंवा दुधातून आपण घेऊ शकतो, किंवा त्रिफळा चूर्ण जे आहे ते आठवड्यातनं एकदा आपण घेऊ शकतो. अर्धा चमचा गरम पाण्याबरोबर घेऊन त्याचं आपण सेवन करू शकतो. त्याचबरोबर आवळा हा रेग्युलर आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. जर आवळा आपल्या आहारात नसेल तर मात्र कॉन्स्टिपेशनचा त्रास होण्याचे चान्सेस असतात. वात खूप वाढलेला असेल तर त्याने सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं. सो गॅसेस कमी होण्यासाठी आहारात तुपाची पण गरज आहे. सो रात्री झोपताना 1 ग्लास गरम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये 1 चमचा तूप घालून ह्याचं सेवन करायचं. 15 दिवसासाठी सेवन करायचं. जसं 15 दिवस रेग्युलर तूप आणि दूध जाईल त्याच्यानंतर आतली जी रुक्षता आलेली असते, आतड्यांना आलेली रुक्षता ती कमी होते, मलसुद्धा सॉफ्ट होऊन जातो आणि पोट साफ व्हायला मदत होऊन जाते. सो पहिले लॅक्झेटिव्ज न घेता आहारातून जसं काळ्या मनुका आहे, अंजीर आहे, हे रात्री भिजत घालून सकाळी ते घेणं गरजेचं आहे. हे करून जेव्हा नाही फरक पडत तेव्हा मात्र डॉक्टरांना दाखवायला पाहिजे की कॉन्स्टिपेशन 7-8 दिवसांच्या वर राहिलेलं आहे आणि त्यामुळे मग त्रास होत आहेत. सो तेव्हा मात्र त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचे आहे. 3 दिवसानंतर शौचाला जाणं असं जर रेग्युलर होत असेल तर मात्र योग्य ती ट्रीटमेंट एखाद्या वैद्याला दाखवूनच घेणं गरजेची असते. बरोबर. आणि फूड्समध्ये मॅडम जे आपण फ्रुट्स जर धरले तर मोस्टली लोक काय खातात की केळी खातात आणि ॲपल खातात. तर मग केळी
खाणं हे पण ॲसिडिटीसाठी कारणीभूत आहे का, त्याचा चांगला फायदा आहे? नाही, केळ्यांनी फायदा होतो. त्याच्यात मॅग्नेशियम लेवल जास्त असतात, पोटॅशियम लेवल जास्त असतात. सो ॲसिडिटी कमी व्हायला त्याचा मधुर रसात्मक गुणधर्म असल्यामुळे केळं खाल्ल्यामुळे ॲसिडिटीसाठी उपयोग होतो. ॲसिडिटी कमी व्हायला मदत होत असते. त्याला काय एवढा त्याच्या वेळा पण असतील ना, म्हणजे रात्री केळं खाणं कसं? रात्री केळी खायची नाही. कफवर्धक पण आहेत ती, कफ वाढवणारी सुद्धा आहेत. जसं पित्त कमी करणार आहे तसं ते कफ पण वाढवणार आहे. सो त्यामुळे कफाचा ज्यांना त्रास जास्त असतो त्यांना मात्र आम्ही केळी अवॉइड करायला मी तरी माझ्या पेशंट्समध्ये सांगते की त्यांनी जर वरचेवर सर्दी खोकला ह्याचा त्रास होत असेल तर मात्र केळं अवॉइड करायचं. म्हणजे अगदी वेलची केळं सुद्धा मी अवॉइड करायला पेशंटना सांगते. ओके, मग कोणती फळं आहेत ती जास्त तुम्ही रिकमेंड करता? डाळिंब जे आहे हे पित्ताला कमी करणारं आहे. सो डाळिंबाचं सेवन करू शकतो. त्याच्यानंतर चिकू किंवा जे सीझनल फ्रूट असेल त्याच्यातनं आपल्याला इम्युनिटी सुद्धा मिळते. जे सीझनल फ्रूट असेल ते आपण त्याचा, जसं आंबा आत्ता सीझन आहे, आंबा खायला पाहिजे. अगदी तेव्हा पित्ताचा त्रास होतोय विचार करून नाही खायचं असं नाही करायचं, कारण त्यातनं आपल्याला इम्युनिटी मिळणार असते. तो खायला काहीही हरकत नाही. तरी मला हे नेचरचं म्हणजे आश्चर्य वाटतं की ते कसं बनलंय की ते आपल्याला एकदम पूरक आहे. म्हणजे तुम्ही ज्या सीझनला तुम्हाला जे त्रास होऊ शकतं तर त्याने आधीच तुमच्यासाठी सगळं तयार करून ठेवलं की बाबा ह्या सीझनमध्ये तू हेच खा. खरंय. आपणच असतो की डिसेंबरमध्ये आंबे खातो आणि उलटा वगैरे करत असतो. त्यामुळे त्रास वाढतात, आजारपण वाढतात. पण आपण ज्या सीझनचं जे फ्रूट आहे खाल्लं तर इम्युनिटी 100% आपल्याला मिळते त्याच्यामधनं. ते फॉलो करणं आणि तसंच घेणं हेही गरजेचं आहे. म्हणजे असा चार्ट बनवून कुठलं फ्रूटचं कुठल्या सीझनला आहे हे ठरवून त्याप्रमाणेच फ्रुट्स विकत घ्यावी, म्हणजे आपल्याला जास्त त्रास होणारच नाही. अगदी चार्ट बनवून? येस. चार्ट ऑडियन्स म्हणेल की अरे मॅडम खूपच काम सांगतात. देईन मी तुम्हाला, नक्की पाठवेन. तो कुठल्या सीझनला कुठलं फ्रूट आहे ते नक्की पाठवेन. आणि इंस्टाग्राम थ्रू मॅडम सांगतच असतात आणि तुमचं सगळं चॅनल नक्कीच लोक फॉलो करत असतील. आणि आता इथपर्यंत बघितलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, मॅडमला तुम्ही फॉलो कराच. आणि मॅडम आपण अजून सांगितलं होतं की भोपळ्याचा रस हे पण लोक गाईड करतात घेण्यासाठी. हो, तोही उपयुक्त आहे. दुधी भोपळा असू दे किंवा लाल भोपळा असू दे किंवा भोपळा हा आहारासाठी उपयुक्त आहेच. आपल्याला रस बघताना फक्त तो चांगला दुधी आहे की नाही बघून किंवा घरगुती असणं गरजेचं आहे. तो पहिले कडू नाही आहे ना बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्या रसाचं सेवन करावं. तो थंड आहे, शीत आहे, त्यामुळे आपल्या पचनाला थंडावा मिळण्यासाठी त्याने उपयोग होत असतो आणि पचन सुधारण्यासाठी सुद्धा त्याने मदत होत असते आणि फायबर्स मिळत असतात आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात. सो त्याचं सेवन करायला काहीही हरकत नाही. मॅडम आता आपण एक महत्त्वाचा क्वेश्चन घेऊया. म्हणजे तुम्हाला लोक खूप विचारत असतील की घरगुती उपाय करावे की डॉक्टरकडे जावं? ओके, सो ॲसिडिटीसाठी जसं महत्त्वाचं आहे की पहिले घरगुती उपाय करणंच महत्त्वाचं आहे. कारण का ॲसिडिटी म्हणजे पित्त, अम्लपित्त आपण त्याला म्हणतो. आयुर्वेदानुसार नुसतं गॅस होणं किंवा पोट साफ न होणं म्हणजे ॲसिडिटी नाही, तर ॲसिडिटी म्हणजे अम्लपित्त. अम्लपित्त ह्यामध्ये पित्ताचा अम्ल गुणधर्म वाढलेला असतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा तोंडात पित्त येतं तेव्हा आंबट आंबट लागतं किंवा हाताला आंबटपणा आलेला असतो आणि आपल्याला त्यामुळे त्रास व्हायला लागला असतो. सो त्याच्यासाठी आपण एक छान साधे उपाय पहिले घरगुती करू शकतो. जसा पहिला उपाय म्हणजे काय करायचा, रात्री झोपताना काळ्या मनुका, 10 काळ्या मनुका आणि 2 अंजीर हे भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावर अनश्वपुट्टी पहिले त्याचं सेवन करायचं. दुसरा उपाय म्हणजे आहारामध्ये गुलकंदाचं सेवन करणं. कारण काय, गुलकंद हा गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला असतो आणि तो शीतगुणात्मक आहे आणि त्यामुळे पोटाला म्हणजे थंडावा मिळण्यासाठी ह्या गुलकंदाने उपयोग होत असतो. त्यामुळे 2दा तरी दिवसातून आपण तो घेऊ शकतो. तिसरा उपाय म्हणजे आपण सब्जा बीज म्हणजे सब्जा सीड्स आहेत त्याचं सेवन करायला पाहिजे. म्हणजे रात्री भिजत घालायचं, सकाळी उठल्यावर ह्या सब्जा सीड्सचं सेवन करायचं. त्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते, वाढलेलं पित्त कमी होतं आणि पचन सुधारण्यासाठी फायबरसुद्धा मिळून जातात. त्यामुळे त्यांनी सुद्धा हेल्प होत असते. चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे काय, तर आपण मखाना आहे तो 3 ते 5 वाजता जी भूक लागते तेव्हा मखानाचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. मखाना कसं आहे, जेव्हा आपण तोंडात धरून ठेवतो तर त्याच्याभोवती लाळ सुटायला लागते आणि त्या लाळेमुळे पोटात वाढलेलं जे पित्त आहे ते कमी व्हायला सुद्धा मदत होत असते. आणि 5वा उपाय म्हणजे कसं असतं की थंड दूध प्यायलं तरी चालतं, की त्याने सुद्धा काही पेशंट्समध्ये बरं वाटतं, पण तो तात्पुरता उपाय झाला, त्याने काही परमनंट रिलीफ हा मिळत नसतो.
त्याच्यानंतर 6वा उपाय म्हणजे आवळ्याचं सेवन सुद्धा पेशंट करू शकतात. आवळ्याचं सेवन आहारातनं एकदा तरी आपण दिवसातून करणं गरजेचं आहे. पित्त वाढवणारं नाही, आवळा खरा आंबट आहे, काही जणांना पित्त वाढण्याचे चान्सेस असतात, पण आयुर्वेदानुसार पित्त शामक आहे आवळा, त्यामुळे त्याचं सुद्धा आपण सेवन करू शकतो. असे अनेक पित्त कमी करणारे उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत. आपल्याला ज्या एखाद्या उपायामुळे छान वाटतंय किंवा आपल्याला बरं वाटतंय आणि असं जाणवतं की त्याच्यानंतर ॲसिडिटी होत नाहीये, तो उपाय नक्की फॉलो करावा. आणि त्यानंतरही जर आपल्याला 15 ते 20 दिवसापासून किंवा कंटिन्युअस ॲसिडिटी होत असेल तर मात्र डॉक्टरांकडनं औषधं घेण्याची गरज असते. जसं आयुर्वेदानुसार काही वनौषधी आहेत की जे पित्ताचं शमन करतात. जसं ज्येष्ठमध आहे की ज्येष्ठमधामुळे सुद्धा पित्त कमी व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर शतावरी सुद्धा आहे. ह्या मुळे सुद्धा आपल्या शरीरात वाढलेलं पित्त आहे ते कमी व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर आपण जे डेली आहारामध्ये जे वापरलं जातं जसं धने आहेत, जिरे आहे, ह्याने सुद्धा ॲसिडिटी कमी व्हायला मदत होत असते. तर रात्री झोपताना धने जिरे 1 ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा चमचा घालून भिजत ठेवायचं आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायचं. त्याने सुद्धा ॲसिडिटी कमी व्हायला मदत होत असते. सो असे काही घरगुती उपाय, त्याबरोबर आपण आयुर्वेदिक उपाय सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि ह्यानंतरही जर नसेल पण त्याने गुण तर मला तरी वाटतं 100% मिळतोच, पण काही केसेसमध्ये आजार असतात आणि त्यामुळे होणारा त्रास होत असेल तर मात्र रासायनिक औषधं आपण घेऊ शकतो. म्हणजे असं नाही आहे की इमर्जन्सीमध्ये शेवटी आपल्याला रासायनिक औषध हे घ्यावंच लागतं, त्यामुळे असं कुठेही नाही की ते घ्यायचं नाही, पण आपण पहिले ठरवायचं की त्याची किती गरज आहे आणि त्यानंतरच त्याची सुरुवात करायची. म्हणजे पहिले डॉक्टर असले जे म्हणतात की गोळ्या कमी घ्या किंवा औषधं कमी घ्या, पहिले तुम्ही स्वतः उपाय करा. नाही, ते गरजेचं आहे आणि पेशंट करतात त्यांना त्यानेही गुण मिळतो तरच मग, कारण काय आपलं औषध हे आपला आहारच असणं गरजेचं आहे. जर तुमचा आहार योग्य असेल तर मात्र औषधांची जास्त गरज लागतच नाही. नाही तुमचा औषधाचा आहार बनून जाईल पूर्ण, म्हणजे सारख्याच गोळ्या घेतायत सारख्याच गोळ्या घेतायत. असंही नाही झालं पाहिजे. गरजेच्या पुरती आपण घ्यावं आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मात्र औषधं घेणं गरजेचं आहे. बरोबर. मग आता ही जी कंडिशन आहे मॅडम की काही जण म्हणजे एक गोळी कंटिन्यू त्यांना वाटतं की ॲसिडिटी आहे, पण बऱ्याच वेळ घेतात पण त्यांना तो म्हणजे उपयोगच होत नाहीये, मग त्यावेळी त्या व्यक्तीने काय करायचं? ओके, उपयोग होत नाही म्हणजे जेव्हा रेग्युलर घ्यावी लागते म्हणजे पहिलेच त्यांना त्याचं ते फक्त पित्त सप्रेस करत असतं, त्याने पित्त कमी नसतं होत. आणि आपल्या शरीरामध्ये पित्ताची सुद्धा गरज आहेच. पूर्ण पित्त गेलं असं चालणारच नाही, कारण काय पचन करणारं शेवटी पित्तच आहे, त्यामुळे ते पूर्ण जाऊन सुद्धा चालणार नाही आहे. पण आपण जर सतत गोळ्या घेऊनही जर फरक पडत नसेल तर मात्र ती गोळीचं ॲडिक्शन कुठेतरी झालेलं असतं. म्हणजे ती गोळी नाही घेतली की त्यांना मेंटल ब्लॉक झालेला असतो की मला ॲसिडिटी हमखास होणार. सो त्यांना पहिले मानसिक पण काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं की ही गोळी थांबवा, काही हरकत नाही, ह्याने काही तुम्हाला त्रास होणार नाहीये, तुम्ही आहारात बदल करा, आयुर्वेदिक ही ट्रीटमेंट घ्या. त्यानंतर तुमची जे वाढलेलं पित्त आहे ते जे विकृतावस्थेत आहे ते एकदा प्राकृतावस्थेत आले तर मात्र तुम्हाला त्याने काहीही त्रास होणार नाहीये, ते कमी होऊ शकतं. सो असं आपण बघतो की त्यांना हे काउन्सिलिंग पण कुठेतरी करणं गरजेचं असतं. ॲडिक्शन्स झालेली असतात गोळ्यांचे, ती सोडवणं सुद्धा गरजेचं असतं, कारण काय त्याचे सुद्धा साईड इफेक्ट्स आहेत. सो ते टाळण्यासाठी ती वेळेवर बंद करणंही गरजेचं असतं. बरोबर. आणि आपल्याला नेहमीच मॅडम सांगितलं जातं, म्हणजे आपले जे घरातले मोठे लोक आहेत ते नेहमी सांगतात की जेवण झाल्यावर थोडं चालत जा. तर मग जेवण झाल्यावर चालणं हे ॲसिडिटीसाठी किती फायदेशीर आहे? जेवण झाल्यावर नॉर्मली आपल्याकडे तरी एक तर सांगितलं जायचं शतपावल्या घालणं गरजेचं आहे आणि वज्रासनात बसणं गरजेचं आहे. ह्याने आपल्या शरीरातलं जे पचन आहे त्याला एक स्पीड मिळण्यासाठी ते केलं जात असतं की थोडं वाढलं पाहिजे, म्हणून अगदी 100 पावलंच चालायला सांगितले. असं नाही की खूप तुम्ही स्पीडी वॉक करा किंवा जोरात चाला, तसं करून नाही चालत. पण जर शतपावल्या घातल्या तर त्याने मात्र नक्की मदत होते आणि त्याने पचन वाढण्यासाठी मदत होत असते. सो ते करायला काही हरकत नाही. जेव्हा आपण वज्रासनात बसतो तेव्हा जो ब्लड फ्लो आहे तो आपला डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे राहतो आणि म्हणजे लोअर लिम्सना कमी होतो आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमला तो मेनली होतो आणि त्यामुळे पचन सुधारण्यासाठी किंवा पचन फास्ट होण्यासाठी मदत होत असते. सो ते करणं महत्त्वाचं आहे की ज्याने अनेक पेशंट्समध्ये जर इंडायजेशनचा प्रॉब्लेम होत असेल तर तो कमी व्हायला त्याने मदत होत असते.
मग आपण मॅडम आता कुठल्या फूडसाठी आपल्याला ॲसिडिटी होतं तुम्ही म्हणता की काही जणांना दुधामुळं किंवा अशा गोष्टींमुळे लगेच प्रॉब्लेम होतो. हो. मग एखाद्या व्यक्तीने कसं असं जाणून घ्यायचं की अरे ही लक्षणं दिसत आहेत म्हणजे मला ॲसिडिटी होते? सो पेशंटमध्ये डोळ्यांची चुरचूर व्हायला लागलेली असते, डोळ्यांची आगाग व्हायला लागलेली असते, त्याबरोबर त्यांना वरचेवर आंबट ढेकरा, करपट ढेकरा यायला लागलेले असतात, त्यांचं डोकं दुखण्याचे प्रमाण हे वाढलेलं असतं, त्याचबरोबर मळमळ होत असते, गाडीत बसल्यावर मळमळ होत असते, किंवा मग त्यांना काहीही खावंसं वाटत नसतं, ॲपेटाईट थोडा कमी झालेला असतो आणि वरचेवर त्यांना हे सगळे सिम्पटम्स रेग्युलर दिसायला लागतात. कधी कधी चेस्ट पेन सुद्धा होतं किंवा त्यांना असं जाणवतं की घसा दुखतोय, घशामध्ये करपट पाणी आल्यामुळे घशाला इजा व्हायला लागते. सो त्यामुळे सुद्धा हे सिम्पटम्स त्या पेशंटमध्ये दिसायला लागलेले असतात. पण आपली जी पचन संस्था आहे म्हणजे खालचे ऑर्गन, लंग्स आणि खालचे ऑर्गन जे आहेत, स्टमकचे जे ऑर्गन्स आहेत, त्याला एक वेगळा करणारा एक पातळ पडदा असतो, त्याला डायफ्राम असं म्हणतात, आणि त्याचा हार्टचा जो अपेक्सचा जो पार्ट आहे तो ह्या डायफ्रामला जोडलेला असतो. सो जेव्हा गॅसेस होतात, अपचन होतं, तेव्हा ह्या डायफ्रामवर प्रेशर येतं आणि त्यामुळे कुठेतरी चेस्ट पेन होतंय का असं वाटायला पेशंटना लागतं. सो ते पेशंट अगदी जाऊन चेक ECG करून घेतात की मला चेस्ट पेन होतंय, तर काही हार्टशी रिलेटेड तर प्रॉब्लेम नाही आहे ना. तर तेव्हा त्यांना कळतं की नाही, हे गॅस्ट्रायटिस आहे किंवा साधं अपचनाचा त्रास होत आहे किंवा वातामुळे हा त्रास होत आहे. सो असंही पेशंटमध्ये दिसून येतं. सो ही अशी अनेक लक्षणं जेव्हा पेशंटमध्ये दिसतात तेव्हा समजून जायचं की हे ॲसिडिटीची मुख्य लक्षणं आहेत. बरोबर. आणि मी एक गोष्ट ऑब्झर्व केली होती मॅडम की नेहमी आहे ना, म्हणजे एक सायकल, आपली जी बॉडीची सायकल चुकली ना, म्हणजे आता आपल्याला ॲसिडिटी झाली तर आपल्याला झोप येत नाही, आणि मग झोप नाही आली, आपण उशिरा झोपलो का अजून ॲसिडिटी होते, आणि परत सकाळी मग पोट बिघडतं का, तर मग उशिरा म्हणजे आपल्याला लवकर उठलो, वेळ झोपेची कमी झाली, मग पोट आपलं साफ होत नाही आणि मग अजून ॲसिडिटी किंवा अजून त्रास, म्हणजे सायकल जी आहे. तर मग ॲट द एंड ऑफ द पॉडकास्ट मला हा शेवटचा मला हा क्वेश्चन विचारायचा आहे की आयडियल माणसाची म्हणजे जी सायकल आहे डेली ती कशी असावी जेणेकरून त्याला ॲसिडिटी होणार नाही? सो नॉर्मली आपलं शरीर हे सूर्याशी कोरिलेटेड आहे. जसा सूर्य उगवतो त्याप्रमाणे आपली दिनचर्या असणं गरजेची आहे. ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्टेत असं आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आपण उठलं पाहिजे. म्हणजे सूर्य उदयाच्या आधी 1 ते 1.5 तास, सूर्योदयाच्या आधीचा तो जो वेळ आहे तेव्हा आपण पहिले उठलं पाहिजे. त्याच्यानंतर शौच साफ झालं पाहिजे, गरम पाणी प्यायलं पाहिजे, दंतधावन केलं गेलं पाहिजे, आणि त्यानंतर आहारामध्ये आपण जे काही नाश्ता आहे तो करणं गरजेचं आहे. म्हणजे तो नाश्ता जो आहे तो 8 ते 9च्या दरम्यान झाला पाहिजे. त्यानंतर 1 ते 1.5 मध्ये आपलं जेवण झालं पाहिजे, आणि संध्याकाळी 6 ते 7 ह्या वेळामध्ये आपलं रात्रीचं जेवणसुद्धा झालं पाहिजे. आणि 7 नंतर मात्र, कारण का त्यानंतर सूर्यास्त झालेला असतो त्यामुळे आपली पचनशक्तीसुद्धा तशीच कमी झालेली असते. 7 नंतर मात्र आहाराचं जास्त सेवन करणं चुकीचं आहे, आणि ते कमीत कमी त्या काळात करणं गरजेचं आहे. जर आपली जेवणाची वेळच चुकते, 9:30, 10 ही जर होत असेल तर ती मात्र बदलायला हवी, आणि ती आपण 6 ते 7 ह्या वेळामध्ये कुठेतरी ॲडजस्ट करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी मी माझ्या पेशंटना सांगते, तुम्ही डबा घेऊन सकाळचं जेवण संध्याकाळी जेवलात तरी चालेल, पण वेळ मात्र पाळा. मग तुम्ही ताजं पाहिजे म्हणूनच 9-10 वाजता जेवताय, तर त्यांनी ते ताजं असलं तरी त्याने तुम्हाला त्रास होणार आहे. कारण काय, जेव्हा अन्न आपल्या पोटात जातं त्यानंतर 2 तास ते स्टमकमध्ये राहतं, त्याच्यावर तेव्हा त्या प्रक्रिया घडत असतात, आणि त्यानंतर पुढे ते इंटेस्टाईन्समध्ये जात असतं, लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. सो त्यासाठी ते त्या वेळामध्ये आपण 2 तास हे झोपण्याच्या आधी दिले पाहिजेत. नाहीतर तुम्ही जेवताय 9:30-10 वाजता आणि झोपताय 11 वाजता, ह्यामुळे गटचा प्रॉब्लेम व्हायला कारणीभूत असतं. म्हणजे पित्त हे वरवर यायला लागतं. स्टमकमधलं जे पित्त आहे ते हळूहळू इसोफेगसमध्ये म्हणजे अन्न नलिकेत यायला लागतं, आणि हे पित्त ॲसिड आहे म्हटल्यावरच आपल्याला कळतं की किती ते तीक्ष्ण असणार आहे. त्यामुळे व्रण सुद्धा व्हायला लागतात पेशंटना, म्हणजे आतून जखमा झालेल्या असतात, अल्सर्स व्हायला लागतात, कधी कधी पेशंट्सना रक्त सुद्धा पडायला लागतं. सो तेव्हा कुठेतरी हे कळणं गरजेचं आहे की पोटातलं पित्त हे बाहेर येतंय. सो तिथे जे स्फिंक्टर्स असतात ते योग्य काम करत नसतात, आणि त्यामुळे हे पित्त वरवर यायला लागतं. सो याला आपण ते गटचा जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर होणं गरजेचं आहे. कधी कधी स्टमकचा जो छोटा वरचा पार्ट आहे ना, तो सुद्धा अन्ननलिकेत येतो, इतका तो वर आलेला असतो. सो त्याला हियाटस हर्निया असं म्हणतात. सो हर्निएशन झालेलं असतं. सो हे काही अपर जिया ट्रॅक
एंडोस्कोपी केल्यावर ह्या गोष्टी कळून येतात की गॅस्ट्रायटिस आहे का, हियाटस हर्निया आहे का, एच पायलोरी पॉझिटिव्ह आहेत का पेशंट्स. तर हे गोष्टी आपल्याला कळत असतात आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंटही करणं गरजेची असते. सो पेशंटना आपण त्यांना सांगतो की तुम्हाला हे काय सिम्पटम्स आहेत त्याप्रमाणे ट्रीटमेंट करणं गरजेची असते. बरोबर. आणि आय होप तुम्ही जे आता पूर्ण सायकलचे सांगितले दिवसाभराची हो, ते आपली ऑडियन्स फॉलो करेल आणि हा पॉडकास्ट त्यांना उपयोगी झाला असेल. नक्कीच. तर थँक्यू मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर Yeah, आलात thank you आणि so much. लोकांना गाईड केलं. लोकांना नक्कीच हा पॉडकास्ट आवडला असेल. येस, Thank you. नक्कीच. ॲसिडिटीसाठी कधीही त्यांना काहीही लागलं तर हो. ते जरूर मला संपर्क साधू शकतात. योग्य ते मार्गदर्शन मी त्यांना नक्की करेन. ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.